पुणे येथे मिथेनॉल मिश्रित विषारी मद्यप्राशनामुळे घडलेल्या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती, गावठी दारू विक्री आणि मिथेनॉल सारख्या विषारी रसायनांच्या गैरवापराविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष प्रतिबंधात्मक मोहीम सुरू केली आहे। यात 46,275 लिटर रसायन जप्त करून 72 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी दिली आहे। मिथेनॉल हे अत्यंत विषारी रसायन असून त्याच्या सेवनामुळे अंधत्व, मूत्रपिंड निकामी होणे, कोमा आणि मृत्यूचा धोका निर्माण होऊ शकतो। त्यामुळे नागरिकांनी अवैध मद्य व संशयास्पद ठिकाणी विक्री होणाऱ्या दारूपासून दूर राहावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाने 29 मे ते 2 जून या कालावधीत विशेष मोहीम राबवून 46,275 लिटर रसायन, 3,717 लिटर हातभट्टी दारू, 54.75 बल्क लिटर देशी दारू आणि 125 बल्क लिटर ताडी जप्त केली आहे। या कारवाईत 72 गुन्हे नोंदवून 58 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे। तर 3 वाहनांसह 24,72,000 रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे।